नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो फार्मर युनिक आय डी म्हणजेच आपण त्याला शेतकरी विशिष्ट कार्ड म्हणतो. हे कार्ड ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी शेतकरी विशिष्ट कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे, लाईव्ह प्रोसेस आपण या ठिकाणी बघूयात. तर सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. इथे बघा लॉग इन विथ CSC या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत. त्यामध्ये तुमचा CSC ID पासवर्ड टाकायचा आहे. खाली कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड टाकून साइन इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा आधार नंबर, या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर साईडला या ठिकाणी क्लिक करा. ॲटोमॅटिकली शेतकऱ्याच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाईल, तो OTP टाकायचा आणि व्हेरीफाईड करायचं आहे. आता कॉन्टॅक्ट डिटेल द्यायच्यात खाली. या ठिकाणी इंटर मोबाईल नंबर, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर खाली टाकायचा या ठिकाणी आणि परत साईडला क्लिक करायचं आहे कुठेतरी. परत शेतकऱ्याच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाईड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी तुमचा जसा आधार व्हेरीफाईड झाला आहे त्याच पद्धतीने तुमचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय होऊन जाईल. तर व्हेरीफाय करा. आधार आणि मोबाईल दोन्हीसुद्धा व्हेरीफाईड झाले. आता खाली दिले बघा फार्मर डिटेल्स, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे. लोकल लँग्वेज या ठिकाणी शेतकऱ्याचं मराठीत नाव टाकायचं आहे. नसल टाईप करतायत तर तुम्ही व्हॉट्सअपला कॉपी करून सुद्धा पेस्ट करू शकता, मोबाईलमध्ये टाईप करून. जेंडर दाखवलं जाईल. नंतर कास्ट कॅटेगरी ST SC OBC जनरल, जी काय शेतकऱ्याची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा. नंतर या ठिकाणी आयडेंटिटी टाईप, आता या ठिकाणी आयडेंटिटी टाईपमध्ये सन ऑफ आहे की वाईफ ऑफ आहे काय टाकायचं आहे, तर या ठिकाणी सन ऑफ. या ठिकाणी आयडेंटिटी नेम इन इंग्लिश, तर या ठिकाणी शेतकऱ्याचं वडिलांचं नाव आणि शेतकऱ्याचं वडिलांचं नाव लोकल लँग्वेज म्हणजे मराठीत टाक. दोन्हीसुद्धा मॅचिंग स्कोअर ग्रीन झाला पाहिजे बघा, 100% ग्रीन झाला पाहिजे. आता आपला मॅचिंग स्कोअर ग्रीन झालेला आहे. खाली कास्ट सर्टिफिकेटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल, नाही क्लिक केलं तर काहीही द्यायची गरज नाही. बघा आता या ठिकाणी स्टार नाही आलेलं, देण्याची गरज नाही. नंतर न्यू बिझनेस आहे का विचारले असेल तर येस, नसेल तर नो. नंतर खाली दिलं बघा रेसिडेन्शियल डिटेल्स, म्हणजे राहत असलेला पत्ता, कोणता भाग आहे तर ग्रामीण भाग आहे की शहरी भाग आहे. जर येथे पत्ता ॲटोमॅटिक आला नसेल तर इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्स डिटेल्स या बॉक्सला तुम्हाला खाली टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर मॅन्युअली तुम्हाला जो पत्ता टाकायचा तो टाकू शकता. तर आपला पत्ता आधार कार्डवरीच आला आहे म्हणून मी या ठिकाणी आधार कार्डवरीच ठेवतो. ॲड्रेस इन इंग्लिशमध्ये या ठिकाणी राहणार कुठले पोस्ट, तालुका, जिल्हा टाकायचा आणि तोच लोकल लँग्वेजमध्येच मराठीत टाकायचं. कॉपी पेस्ट या ठिकाणी करू शकता. जमीन कोणाची ओनर आहे की भाडेतत्त्वावर आहे की लँडलेस आहे की फॉरेस्ट आहे, तर आपली या ठिकाणी ओनर स्वतःची जमीन. ओनरवरती क्लिक करा. खाली बघा ऑक्युपेशन या ठिकाणी ऑटोमॅटिक आलं आहे. फेस लँड डिटेल्सवरती क्लिक करा. जिल्हा निवडा, तुमचा तालुका निवडायचा आहे, नंतर तुमचं गाव निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी माझा जिल्हा निवडतो. नंतर जो तालुका असेल तो तालुका निवडा, गाव निवडा. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी सर्वे नंबर, तुमचा गट नंबर या ठिकाणी टाकायचा. जो गट नंबर असेल तो सब सर्वे नंबर टाकण्याची गरज नाही आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर 3 नंबरला या ठिकाणी शेतकऱ्यांचे नावं दिलेले बघा. फार्मर डिटेल्समध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव चेक करून घ्या. जे शेतकऱ्याचं नाव असेल ते सिलेक्ट करा. खाली नाव येईल, या बॉक्सला टिक करायचं. या ठिकाणी टिक केल्यानंतर खाली सबमिट बटन ग्रीन झालेलं आहे, बघू शकता या ठिकाणी सबमिट बटन आता ग्रीन झालेलं आहे. सबमिट करायचं आहे. आणखीनही काही राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी जमीन असेल तर फेस लँड रेकॉर्डवरती क्लिक करा, नंतर परत टाकू शकता आणि व्हेरीफाईड ऑल लँड यावरती क्लिक करा. या ठिकाणी सगळी लँड या ठिकाणी तुमची जमीन व्हेरीफाईड झालेली आहे. अशा पद्धतीने आता जमीन व्हेरीफाईड झालेली. खाली यायचं आहे. डिपार्टमेंट अप्रुव्हल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करा. खाली फार्मर कन्सर्ट दिलं आहे. या कन्सर्टला 3 कन्सर्ट आहेत, 3 बॉक्स हे टिक करायचे आहेत आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे. आता या ठिकाणी OTP की बायोमॅट्रिक, तर OTP ऑप्शन ठेवा आणि प्रोसीड करा.
प्रोसीड केल्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर टाका, आधार OTP ऑप्शन ठेवा आणि गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि OTP टाकल्यानंतर एक कन्सेंट दिलं आहे बॉक्सचं, त्या बॉक्सला टिक करायचं खाली OTPच्या खाली आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. मी या ठिकाणी बघा OTP टाकतो, कन्सेंटला टिक करून सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली आलेलं आहे. इथे तुमचा इन्व्हॉल्वमेंट ID आलेला आहे. डाउनलोडवरती क्लिक करायचा, डाउनलोड PDF करून ही PDF तुम्हाला शेतकऱ्यांना देऊन टाकायची आहे. भेटूया नेक्स्ट